नमस्कार, मी सारिका मिडबावकर, सारिका कोकण व्लॉगमध्ये स्वागत आहे। आता पुन्हा एकदा मी आले आहे धोपावेमध्ये आणि धोपावेतून तुम्हाला फेरी बोटीतून प्रवास घडवलेला होता गेल्या वेळेस। फेरी बोटीतून आता प्रवास करणार नाही आहे, तर छोटीशी बोट आहे तर त्याच्यातून प्रवास करणार आहे यावेळेस दाभोळपर्यंतचा। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्कीच अशी आशा आहे। असा सुंदर निसर्ग आहे धोपावेचा। धोपावे गाव तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये आणि समुद्र किनारा लाभलेला आहे या गावाला। तर हे गाव फार सुंदर आहे, एक नंबर गाव आहे। तर या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। वाव, बघा बोट उभी आहे, जाऊया त्या बोटीतून। बोट निघाली। ₹10 तिकीट आहे या बोटचं। छोटीशी बोट आहे आणि आता समोर आलंय दाभोळ आणि आपण निघालो होतो धोपावेतून फेरी बोट। दाभोळ बंदरावर आलोय। पाच मिनिटाचा प्रवास। चला आलो बंदरावर। या बोटीतून आलो। व्हिडिओच काढते। काम चालू आहे बोटीत। बघा छोटी बोट। माझं नाव जब्बार निजामुद्दीन बामणे। बामणे कुठल्या गावचे? दाभोळ। दाभोळ। दाभोळ तो नवानगर। हा, 93 पासून मी सर्व्हिस करतो इथे। हा, बोट सेवा किती वाजेपर्यंत असते सेवा ही छोट्या बोटीतून? 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत रोज काम चालूच। सुट्टी कधी नसते? नाही। मोठी बोट आहे लाकडाची। लाकडाची बोट वाचवायची असेल त्यावेळेस फायबरचं काम केलं जातं आणि त्याचं आयुष्य जरा आणखीन वाढवलं जातं या बोटीचं। फळ्या निघालेल्या आहेत, बरीच मंडळी उभी आहेत, बोटीची वाट बघतायत छोट्या बोटीची। कोण कोण बंदर फिरायला पण येतं। सो मस्त असं छानसं दाभोळ बंदर आहे। ही बघा, ही फक्त पॅसेंजर बोट आहे। ही फक्त पॅसेंजर लेबर लोकांना घेऊन जाणारी। आम्ही राहतो ना ह्याच्यात, सामान सगळं न्यायचं। हा, हे तुमचं जेवणाचं सामान आहे काय? हो, प्रोव्हिजन साठी सामानसाठी आले। अजून येणार आहे, अजून भरपूर आहे। आणि मग आता ती जाणार कुठे? हा, ते पहाटे त्या साईडून इकडे ह्या साईडला बेटवाडीचं काम चालू आहे। ह्या साईडला चालू आहे, त्या साईडला या डोंगराच्या पल्ल्यात हरिश्चंद्र पाटील। हरिश्चंद्र पाटील आणि मी तिकडचा श्रीवर्धन मसला। तेच राहता तुम्ही बोटीवरच? बोटीवरच। मग घरी कधी जाता? ते असे आठवण आली, महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात ते जायचं। हो, मास्टर आहात तुम्ही। बोट चालवतो। बघा पाण्याचं नियोजन सुरू आहे। आठवड्यातून एकदाच येते बोट इथे? हा, हप्त्यातून एक राऊंड मारतो। कॉन्ट्रॅक्ट आहे ना। हा हा हा, ते लेबर येतात ना, त्यांना घेऊन जायला। हा, मोठी आहे। चला, थँक्यू दादा। आता जरा बंदरावरून जरा बाहेरचा मार्ग बघूया, जरा बाजार बघूया दाभोळचा। शिवसेनेचा कार्यक्रम सुरू आहे। काका दाभोळ सगळ्या गाड्या लागल्यात। ती समोर उभी आहे ती फेरी बोट। हॉटेल आस्वाद आहे, ते आता जरा आस्वाद मधला आस्वाद येते। नॉनव्हेज चिकन आहे, कोळंबी मसाला आहे, दाभोळ जेटी आहे त्याच्या समोरच हे हॉटेल आहे, हॉटेल आस्वाद। आमचा मेनू आहे 1 किलो केकवर 1 किलो फ्री केकवाला। तो हॉटेल आस्वाद मध्ये जेवलो आहे, कोळंबी
फ्राय बांगडे मस्त फ्रेश होते, कारण का दाभोळ बंदर बाजूलाच आहे या हॉटेलच्या. तर लिलावातला मासा त्या हॉटेलमध्ये जातो आणि फ्रेश मासे खायला मिळतात. आता लिलाव थोड्या वेळात सुरू होईल. आता 4 वाजलेले आहेत, तर आपण लिलाव पुन्हा एकदा बघूया. आता समोर बोट उभी आहे, तिथून आता मासा येतोय. एकच आहे, बघूया आता त्यात किती मासा आहे. छोटा मुलगा येतोय बघा मासे घेऊन लिलावासाठी. काय आणतोय बघूया जरा. काटेरा आहे कुठला? दाखव रे दाखव. हा काटेरा. हे तुझं नाव काय रे? विनय. जा जा. पडला बघ रे. हे कसा मस्त. हे कोणती रे मच्छी आहे? ही मुशी आणि ती? अच्छा. कापरी पापलेट बघा 1600 रुपये. हा 300 वाला, हा 300 वाला आहे. अब 350 350. ढोमी आहे ढोमी. कोळंबी मुशी. माल नाही म्हणतो सांगतो 300 वाला घे. हा 300 दे. कोळंबी कशी? 350. 350 ना बोलले? मुशी 300, सौंदड 100. मासे कमी आहेत फार लिलावाला पण, त्यामुळे मंडळी बरीचशी विक्रेते आहेत, महिला विक्रेत्या बसल्यात बघा, त्यांच्याकडून घेणं पसंत करतायत. मच्छी एवढी नव्हती, त्यामुळे आता निघालोय दाभोळ बंदरातून. बघूया जागा मिळते का छोट्या बोटीतून प्रवास करायला. आणि मोठी बोट पण तिथे उभी आहे. ती बघा फेरी बोट उभी आहे, पण फेरी बोट न पकडता आता आम्ही जातो या छोट्या बोटीतूनच पुन्हा धोपावे. चला आता दाभोळला बाय बाय करूया आणि आता आम्ही निघालोय धोपावेला. पुन्हा त्याच बोटीतून चाललोय आम्ही. फेरी बोट पण निघाली. बघा गेला. तर आता आम्ही आलो आहोत धोपावे किनारी. आता लागेल. मस्त प्रवास होता. दोन्ही म्हणजे फेरी बोटीतून सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता आणि या छोट्या बोटीतून सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता. इतका हा मस्त प्रवास आहे. 5 मिनिटाचा प्रवास आहे, पण फार सुंदर प्रवास आहे. कितवीत आहे? 5वीतला मुलगा खेकडे पकडतो. बघितला तिथे मोठा भेटला. एवढा छोटासा मुलगा आणि खेकडे पकडत होता. एवढे सगळीकडे गळ लावून ठेवलेले घार बघा. एवढा छोटा मुलगा असून त्याचा रोजचा सराव आहे, त्यामुळे तो एवढा बिनधास्तपणे सगळ्या दगडातून बघा धावतो. बापरे, अरे हळू रे हळू. बापरे, आपला जीव खालीवर होतो त्याला बघताना. तो अगदी बिनधास्त आहे. पण ए कधी काढणार आहे जाळी? काढतोय. नाही मिळाले, पुन्हा टाकलं नाही. ए किती मिळाले खेकडे? मापले नाही. दाखव काय भेटलं तुला? सॉलिड रे खेकडे भेटले. आणि काय दुसरं काय ते? ए तू घाबरत नाही रे एवढे मोठे पकडायला? भारीच रे, मस्त मिळाले. तुझं नाव काय रे? तुम्ही प्रेम प्रज्ञा. काय प्रेम प्रज्ञा जाधव. विकतो. मग आता आम्हाला दे ना विकत. किती वेळ अजून लागेल तुला?
तो परत कुठेतरी चाललाय दुसरीकडे. बघा त्याची टेक्निक बघा खेकडे काढायची, त्याला बरोबर माहिती आहे. ती बिंदास्तपणे एकटाच आलाय हा, एवढा 10 वर्षाचा मुलगा, अजिबात भीती नाही. ही आहेत कोकणची मुलं, समुद्रकिनारी राहिल्यामुळेच हा बिंदास्तपणा त्याच्याकडे आला असेल. मस्त खेकडे. आणि त्या पिशवीत काय आहे रे प्लास्टिकच्या? आपल्याच तालात आहे तो एकटाच. सुंदर निसर्ग आहे इथला, दाभोळ पण सुंदर आहे आणि धोपावे सुद्धा तेवढंच सुंदर आहे. एक वेगळा अनुभव आहे. मी उभी आहे ती आता धोपावे समुद्र किनाऱ्याजवळ आणि समोर आहे तो दाभोळ. त्यामुळे अगदी सहज मला ओळ सुचलेली आहे की येती लाटा जाती लाटा क्षणिक जीवन लाटांचे, येती लाटा जाती लाटा क्षणिक जीवन लाटांचे, धोपावे आणि दाभोळचे नाते मात्र जन्म जन्मांतरीचे. कशी वाटली लाईन नक्की कमेंट करून सांगा. तर असा हा समुद्र किनारा आहे धोपावे आणि दाभोळचा. पुन्हा कधी येईल माहीत नाही, पण जर कधी आले धोपावे आणि दाभोळमध्ये तर नक्की 3रा व्हिडिओ करेन. कोकणातली गावच अप्रतिम आहेत की एक जन्म पुरणार नाही तुम्हाला कोकण बघायला. तर असं हे इतकं अप्रतिम कोकण आहे आणि स्वतःसाठी वेळ द्या, तो फार महत्त्वाचा आहे. आता आम्ही जातोय अंजनवेलला, तर तिकडचा समुद्र किनारा सुद्धा याच भागात दाखवते. चला. आजूबाजूची गावं सुद्धा इतकी अप्रतिम आहेत समोर. आता अंजनवेल बघूया, अंजनवेलचा समुद्र किनारा बघूया. ही माझी भाऊजाई बघा, कृतिका. अंजनवेल. आता आले मी अंजनवेलला. दूर असं मंदिराचा कळस दिसतोय. सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आहे. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. दूर उभी आहे बोट, रान वाढलेलं आहे. तर समुद्र किनाऱ्यावर स्कूटर शिकवली जाते. समुद्र किनाऱ्यावर बराच कचरा पडलेला आहे. सगळ्या काचेच्या बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या. खरं तर कोकण फार सुंदर आहे, पण या कोकणाला सुद्धा दृष्ट लागते. त्यामुळे असं घाणीचं साम्राज्य समुद्र किनाऱ्यावर. आता आपण निघूया अंजनवेलच्या समुद्र किनाऱ्यावरून. अंजनवेलचा समुद्र किनारा फिरून झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका वळणावर. तोपर्यंत बाय बाय.